नमस्कार बालमित्रांनो. पाठ 19वा घरातील वस्तू. मुलांनो, आपल्या घरात खूप काही वस्तू असतात. त्यातील काही वस्तू म्हणजेच दप्तर, पुस्तक, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल या सर्व वस्तू आपल्या आवडीच्या आहेत, हो की नाही? तसेच काही वस्तू घरातील सर्वांच्याच आवडीच्या असतात आणि आपण सर्वजण दररोज त्या गोष्टींचा उपयोग करत असतो. त्या वस्तूंचा आपल्याला फायदा देखील होत असतो. चला तर मग मुलांनो, आपण एक एक चित्र पाहून त्या वस्तूंचा आपल्याला कशासाठी उपयोग होतो ते पाहूया. मागील व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघरातील सांडशी, गाळणी, डब्बा, कढई व चमचा या वस्तूंची माहिती अभ्यासली होती. तर आज आपण कपबशी, वॉशिंग मशीन, टीव्ही आणि कम्प्युटर या वस्तूंची माहिती पाहणार आहोत. पाठ 19वा घरातील वस्तू. पहा, ऐका आणि वाचा. या ठिकाणी आपल्याला या पाठामध्ये स्वयंपाकघरातील वस्तूंपुढे करेक्ट अशी खूण करायला सांगितली आहे व बैठक खोलीतील वस्तूपुढे सर्कल अशी खूण करायला सांगितली आहे व इतर ठिकाणी असलेल्या वस्तूंपुढे ट्रँगल अशी खूण करायला सांगितली आहे. तर सर्वप्रथम आपण एका वस्तूंची माहिती पाहूया. हे पहिले चित्र पहा. हा आहे कप. कपामध्ये आपण दररोज दूध, कॉफी, चहा, बोर्नव्हिटा असे खूप सारे पदार्थ पीत असतो. स्टीलचा कप, चिनीमातीचा कप, प्लॅस्टिकचा कप, काचेचा कप, विविध नक्षीकाम केलेले कप असे कप आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. आपली आई आपल्या हट्टाप्रमाणे आपल्याला स्टीलच्या कपामध्ये किंवा काचेच्या कपामध्ये हॉर्लिक किंवा बोर्नव्हिटा प्यायला देत असते, हो की नाही? कपाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कपामध्ये गरम पदार्थ हा खूप वेळ गरम राहत असतो. आता पुढचे चित्र पहा. ही आहे कपाबरोबरचीच कपबशी. कपबशीमध्ये देखील विविध नक्षीकाम केलेली कपबशी आपल्या स्वयंपाकघरात तसेच मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर या कपबशीचा उपयोग आपण कसा करतो? आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कपबशीमध्ये चहा किंवा कॉफी देऊन आपण त्यांचा पाहुणचार करत असतो, हो की नाही? पुढचे चित्र पहा. ही आहे वॉशिंग मशीन म्हणजे कपडे धुण्याचे यंत्र. आपले कपडे आपण शाळेतून घरी जाताना खूप खराब करत असतो, हो की नाही? ते धुण्यासाठी आपल्या आईला खूप मेहनत करावी लागते. पण आता विजेवर चालणारी वॉशिंग मशीन आली आहे. यामध्ये कपडे धुतले जातात तसेच कपडे धुवून सुकवले देखील जातात. त्यामुळे कपडे धुण्याचा त्रास कमी होतो व कपडे देखील स्वच्छ धुतले जातात, बरोबर की नाही? या चित्रामध्ये पहा, मशीन कपडे धुताना दिसत आहे. आता पुढील चित्र ओळखा पाहू. अगदी बरोबर, हा आहे टीव्ही. मुलांनो, टीव्हीचा उपयोग आपण कशासाठी करत असतो? अगदी बरोबर, कार्टून पाहण्यासाठी, हो की नाही? आई कितीही ओरडली आणि रागवली तरी आपण टीव्ही पाहिल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. टीव्हीमध्ये खेळ, बातम्या, डिस्कव्हरी चॅनल हे पाहिल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. तसेच जगभरातील व देशभरातील नवीन अपडेट आपल्याला घर बसल्या समजतात. आता पुढील चित्र पहा. हा आहे संगणक म्हणजेच कम्प्युटर. लॉकडाऊनच्या काळामध्ये कम्प्युटर हा आपला मित्रच झाला आहे. लॉकडाऊनमुळे आपण कम्प्युटरचा खूप फायदा करून घेतला आहे. कम्प्युटरला इंटरनेट जोडले असता खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला घर बसल्या मिळू शकते. तसेच आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, खेळ, चित्रे हे आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकतो आणि आपल्या मनाला वाटेल तेव्हा ते आपण पाहूही शकतो. आता आपण कम्प्युटरमध्ये ॲप डाउनलोड करून क्लास सुरू केलेत.
आपल्याला आपल्या टीचरसोबत संवाद साधता येतो, आपल्या समस्यांचे निराकरण करता येते. आपल्या टीचर स्कूलमध्ये येत नसल्या तरी कम्प्युटरद्वारे अप्रत्यक्षरित्या त्या आपल्या सोबतच असतात. कम्प्युटरमुळे आपल्याला नवी जुनी सर्व माहिती त्वरित मिळते. या कोरोनाच्या काळामध्ये कम्प्युटर हा आपला खूप फायद्याचा ठरला आहे, हो की नाही? या चित्रामध्ये पहा, स्वयंपाकघरातील वस्तूपुढे करेट अशी खूण करायला सांगितली आहे. तर कप व कपबशी या वस्तू आपल्याला स्वयंपाकखोलीमध्ये दिसतात, म्हणून या ठिकाणी आपण करेट अशी खूण केली आहे. वॉशिंग मशीन हे आपल्याला इतर ठिकाणी दिसते, म्हणून या ठिकाणी ट्रँगल अशी खूण केली आहे. टी व्ही हा बैठक खोलीमध्ये असतो, म्हणून या ठिकाणी सर्कल केली आहे. आणि संगणक हा इतर ठिकाणी असतो, म्हणजेच बैठक खोलीमध्येही नसतो व स्वयंपाक खोलीमध्ये नसतो. तो घरातील कोणत्याही ठिकाणी तो आपल्याला दिसू शकतो, म्हणून या ठिकाणी ट्रँगल अशी खूण केली आहे. आय होप या 5 वस्तूंची माहिती तुम्हाला समजली असेल. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील वस्तूंची माहिती अभ्यासणार आहोत. धन्यवाद.